हा निर्णय मी असाच नाही घेतलाय. काल वहिनीचा फोन आला होता. दादा आता बोलायचा पण बंद झालाय. दादा आमच्या गावची आमची शेती करणारा एकमेव आणि मी US मध्ये येऊन ॲग्रिकल्चरमध्ये मास्टर्स केली. शेतामधलं सगळं ज्ञान घेतलं, पण त्याचा दादाला मात्र काहीच उपयोग झाला नाही. आता प्रत्यक्ष गावी जाऊन ग्राउंड रियालिटी बघितल्याशिवाय पर्यायच नाही. मला माझी शेती वाचवायची आहे. मला माझं शेत बोलवते, मला माझा देश बोलवते, मला माझं गाव बोलवते. जग बघणाऱ्या जगात हरवू नको मनाचा लग 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 लगणारा तारा. दिव्यांच्या खालचा अंधार सारा तुझा नाही तो थारा. मोहाच्या भरतीला जो जीव लावी कसा म्हणावा किनारा. येणारा काळ मागे जाण्याचा रस्ता दाबतो तो तो तो. भाऊजी बरे झाले तुम्ही आलात. वहिनी दादा कुठे? दादा रातच्यानं शेतात गेल्या. महाद्याला पाठवले बोलवायला. आभाळा 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 कसदार बीजा पोटी कसा तारार लाईळा. पांडगुळा पायी झाड काढत कागळा. यशोदाबाई नुकसान भरपाईचा चेक आला तर आम्हाला विसरू नका. अजून उधारी बाकी आहे म्हटलं. अरे मुर्द्या मड्याच्या टाळूवरच लोणी तरी नको रे खाऊ रे बाबा. ए तोंडावर मातीत मिसळून टाकीन माती. आयुष्याची माती होऊन ओंजळीत पडली. घराची झाली राखण ती वादळात उडली. पंचनामा पिकाचा का मड्याचा करता आमच्या छातीवरती हात आपटून काळी आई रडली. किती सरकार आली किती सरकार गेली. आमच्या उरावरती यांनी नुसता नाच केलाय. किती औषधाने केली किती लटकून मेली. या सावकारांनी नुसता नुसता माच केलाय. उन्हाताना थंडी वाऱ्यात मातीमध्ये खपतो. अर्ध्या रात्री मोटरा चालू कराय जीव जातो आमचा. MRP वर मॉल मध्ये शॉपिंग करता राव आणि 10 रुपयाच्या भाजीसाठी जीव जातो तुमचा. तरी शेतकरी असल्याची लाज नाही मित्रा. मला शेतकरी असल्याचा माज आहे. खांद्यावरती पेलतो अख्खा दुःखाचा डोंगर आणि स्वाभिमानी वाघाची मिजाज. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. महाराष्ट्रातले शेतकरी रोज आत्महत्या करतायत. रोज त्यांची लेकरं अवकाळी पोरके होत आहेत. शेतकऱ्यांच्या साथीनं आम्ही आमच्या स्वराज्याची गुढी उभारली. त्या शेतकऱ्यांची अशी अवस्था बघवत नाहीत.